राज्यभरात पुढील 2 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाकडून मराठवाड्यासह विदर्भाला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, तर राज्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मान्सून पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। हो बांधवांनो, तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे। हवामान विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली। मान्सून पाऊस आलेला आहे। लवकरच आता आपल्याला इथं दिलासा मिळणार आहे, कारण की राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला मान्सून पाऊस इथं धडकणार आहे याची अधिकृत माहिती आता जाहीर झालेली आहे। पावसाचा जसं की आता मान्सून इथं पावसाची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली, कारण की 2026 मध्ये गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठी उन्हाळा यावर्षी पडलेला आहे। आता बघा, मान्सून पाऊस येण्याची प्रतीक्षा तुमची पूर्णपणे हे संपलेली आहे। उकाड्याने आता त्रास झालेल्या लोकांना इथं दिलासा मिळण्याची माहिती समोर आली। थोड्याच दिवसांमध्ये खऱ्या मोठ्या पावसाला इथं सुरुवात होणार असून 2026च्या उन्हाळ्यापासून कायमची सुटका आपल्याला मिळणार आहे। बघा मित्रांनो, शेतकरी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे, कारण की बघा, मान्सूनच्या तारखेसोबतच 2 मोठे इथं धोक्याचे इशारे सुद्धा हवामान विभागाने सर्व नागरिकांना दिलेले आहे। अरबी समुद्रामध्ये सध्या जे वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळे हवामान खात्याच्या मोठमोठ्या इथं तज्ज्ञांनी मान्सून पावसाचा इथं तारखेला अधिकृतपणे हा जी.आर. केलेला आहे। बघा, आता ह्या जी.आरमध्ये असं काय सांगितलेलं आहे की मान्सून पाऊस कधी येणार फक्त अंदाज सांगितला जायचा नाही, परंतु इथं पहिल्यांदाच हवामान विभागाच्या माध्यमातून मान्सून पावसाच्या अधिकृत तारखा इथं जाहीर झाल्या आहे। आता राज्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये या 36 जिल्ह्यांपैकी कोणत्या विभागामध्ये कधी आणि कशा पद्धतीचा पाऊस पडणार याची सविस्तर माहिती हे पुढे तुम्हाला सांगितलं जाणार आहे। परंतु एक धक्कादायक माहिती इथं समोर आली। 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस 1 महिना लेट येणार असल्याची माहिती समोर आली। शेतकऱ्यांसाठी हा एक धक्का देणारी बातमी आहे आणि माहिती ठरणार आहे, कारण की 1 महिना जर मान्सून पाऊस लेट झाला तर त्या जिल्ह्यांमध्ये पेरणी लवकर होणार नाही, आणि पेरणी लवकर झाली नाही तर मान्सून पाऊस लेट झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होणार आहे। कारण की बघा, ही माहिती फार तर इथं खरं तर महत्त्वाची आणि उपयोगाची ठरणार आहे। हवामान विभागाच्या माध्यमातून अधिकृतपणे इथं जी.आर. निघालेला आहे। या मान्सूनच्या तारखेला महाराष्ट्रातील 2 मोठे धोक्याचे इशारे हे आपल्याला देण्यात आलेले आहे। आता धोका जसं की उष्णतेच्या लाटेचा आणि पुढील या दिवसांच्या 20 जिल्ह्यांमध्ये तापमान 48 अंशाच्या वरती जाणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। 44 ते 45 ते 45 ते 48 अशा शक्यता इथं वाढण्याचं तापमान त्यांनी सांगितलेलं आहे। मित्रांनो बघा, अजून हे तापमान आणि चक्रीवादळ इथं मान्सून पावसाचं येण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये मान्सून पाऊस 1 महिना लेट येणार। आजचा व्हिडिओ 3 महत्त्वाच्या तारखा मला सांगणार आहे, की ज्या तारखांमध्ये उष्णतेची लाट इथं तारीख कोणती असणार आहे की ज्या उष्णतेची लाट पुन्हा घेऊन येणार, आणि त्याच्याच पद्धतीने जसं की जनावरांवर मोठा त्रास होणार आहे, तुमच्या जीवावर मोठा धोका होणार आहे। बांधवांनो, सगळ्यात आधी उष्णतेच्या लाटेबद्दल सांगतो। सध्या भारतातील हीट इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं क्रिएट होऊ लागलेली आहे। एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दबावाचं प्रेशर आल्यामुळे गरम इथं हवा तोंडाली जात किंवा इथं डोम म्हणतात, अशा पद्धतीने देखील इथं गरम हवा वातावरण इथं पसरू लागलेलं आहे। 2026 मध्ये गेल्या 10 वर्षात इथं कधी अशा प्रकारे उष्णता किंवा वातावरण इथं पसरलं नव्हतं, अशा पद्धतीने यंदा इथं पसरलेलं आहे। बघा, विदर्भामध्ये गंभीर इशारा आज परवा उद्या इथं 3 ते 4 दिवसामध्ये सांगितलेला आहे। विदर्भातील 3 अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा यासारख्या जिल्ह्यांमध्ये 45 ते 48 अंशाच्या पुढे हे तापमान जाण्याची हवामान खात्यांकडून माहिती सांगण्यात आलेली आहे। बघा, अहिल्यानगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा इशारा जास्त बनण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। बीड, लातूर, नांदेड मराठवाड्यातील बघा, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता सांगितलेली आहे। आता या 20 जिल्ह्यांमध्ये या 20 जिल्ह्यातील लोकांना काळजी घ्यायची, अत्यंत काळजी घ्यायची माहिती सरकारने सांगितलेली आहे। तुम्ही जर का या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर सर्वात मोठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कारण की सरकारने सांगितलेलं आहे, कारण की एक जी.आर. सुद्धा निघालेला आहे। 2 सिस्टीम विकसित होत आहे। ते मग बघा, आता मे महिन्यामध्ये 4थ्या आठवड्यात म्हणजेच 12 ते 16 जून दरम्यान अरबी समुद्रात एक शक्यता जी इथं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान अंदाज इथं तज्ज्ञांनी सांगितलेली आहे।
बघा 14 जूनपासून हे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. कारण की बघा किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. याचा थेट परिणाम इथं कोकण, मुंबई आणि अशासारख्या भागांमध्ये होण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या पाठीमागे इतकं मोठं वादळ आलं होतं की बघायचं इथं आपल्याला जसं की गारा पडल्या आणि तशाच प्रकारे परिस्थिती अजून निर्माण होण्याची शक्यता हे वादळी वाऱ्या आणि हवामान खात्याने सांगितलेलं आहे. सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यातील चक्रीवादळाचा सर्वात मोठा धोका महाराष्ट्रातील तज्ज्ञांनी सांगितलेला आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. बघा बांधवांनो, तसेच बंगालच्या उपसागरात विकसित होणाऱ्या दुसऱ्या जसं की सिस्टीममुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीला इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, सर्वात मोठे चक्रीवादळ मान्सून पावसाचं चक्रीवादळ इथं आपल्यावर मोठा परिणाम होणार असं आता हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी फार तर उपयोगाची ठरली असेल. कारण की बघा या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी इथं धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर का शेतकरी असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण माहिती ठरली आणि इतर नागरिकांसाठी देखील महत्त्वपूर्ण माहिती ठरली. तर असेच कामाचे व्हिडिओ ही सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.